पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची घौडदौड सुरूच। 52 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर दिमागदार विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। मनू भाकरकडून आणखीन एका पदकाची आशा। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 25 मीटर पिस्टल प्रकारात दुसऱ्या क्रमांकासह गाठली अंतिम फेरी। उद्या दुपारी 1 वाजता रंगणार अंतिम फेरीचा थरार। शेतकऱ्यांना दिलेली वीज बिल माफी 5 वर्ष चालवली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही। चुनावी जुमल्याच्या टीकेला अजितदादांचं सडेतोड उत्तर। लाडकी बहीण योजनेनं करदात्यांच्या पैशांचा अपव्यय। नवी मुंबईतल्या सनदी लेखपालाचा मुंबई उच्च न्यायालयात दावा। पैशांच्या वितरणावरती स्थगिती देण्याची मागणी। नीट यूजीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा। परीक्षा पुन्हा घेण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। पेपरफुटी टाळण्यासाठी कठोर पावलं उचला, एनटीएला निर्देश। कल्याणमधील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल। होर्डिंगची व्यवस्थित देखभाल न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती। दिल्ली कोचिंग क्लास दुर्घटनेचा तपास सीबीआयकडे। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय। अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता। मनोरमा खेडकरांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। मुळशीमधील शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी झाली होती अटक। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे संभाजीनगरमध्ये पोलीस भरती रद्द। भरतीला आलेल्या उमेदवारांचा आरोप, कोणतीही पूर्वसूचना न देता भरती केल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल। केरळच्या वायनाडमधील भूस्खलनात आतापर्यंत 308 जणांचा मृत्यू। एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरूच, अनेक जण अजूनही बेपत्ता।